प्रज्ञा खाऊन घे ना. काही नको मला, खरंच नको. आणि तुम्ही काय त्रास करून घेतलात? बापा त्रास कायचा? एकदा का ड्युटी सुरू झाली का तुला कसलं भान राहतंय? अहो पण कशाला? आणि आमचा चहा होतोच बाहेर. आणि बाहेर खाणं हो ना. असं नाही ग प्रज्ञा, असं बाहेरचा आबर चपर खाशील तर कसं होईल तुझं? तब्येत बिघडून जाईल ना तुझी. खा बरं खा. किती काळजी घेताय माझी. आता मला असं वाटतंय की मी अथर्व आहे आणि तुम्ही मला ओरडताय. मला ना तुमचं खूप कौतुक वाटतंय. एवढी परिस्थिती ओढावली आहे पण तुम्ही अगदी तशाच आहात. उत्साही आणि हसतमुख आणि सगळ्यांचं भलं व्हावं अशी इच्छा ठेवणार आहे. ते म्हणतात ना की चांगली माणसं ही कोणत्याही जागी आणि कुठल्याही परिस्थितीत चांगलीच राहतात. काम करत राहिलं ना त्यांनाच ते विचार मनात येत नाही. मन गुंतून जात. मला तर खूपच आठवण येऊन राहिली अथर्वची. असं वाटतं का आत्ता नागपूरला जावं आणि त्याला परत घेऊन यावं. आणूयात त्यालाही लवकरच. तुम्हाला आठवण येते ना त्याची, मग फोन करा त्याला. हो आठवण येते मग करा फोन. हो तर माझ्या फोनवरून करा, नाहीतर मी नाश्ता करणार नाही. मोठी आली आहे. बर तू आधी खाऊन घे, याला होते फोन. हॅलो. हॅलो आई, मी राधिका बोलून राहिली. हा राधिका, अगं बरं झालं फोन केला. कशी आहेस बाळा? मी ठीक आहे आई. अथर्व कसा आहे? काय करून राहिला तो? अथर्व ना अगं बाहेर गेलाय त्या आजोबासोबत फिरायला. हो का? दिवस त्या खूप मजेत जाते पण रात्र झाली की ते खूप आठवण काढते पोट्टा. आई आता मी तरी काय करू? मला पण खूपच आठवण येऊन राहिली हो त्याची. पण तुम्हाला तर इतकी परिस्थिती माहिती आहे ना. हे दिवस निघून जातील. बस देवावर भरोसा ठेव. हो आई, मी त्याला येऊन घेऊन जाते ना. नाही बरोबर आहे पण राधिका तुम्हा दोघांचं तू कसं निभावून देशील सांग बर मला. त्यापेक्षा काम कर ना, तूच येऊन जाणं नागपूरला. राह इथं काही दिवस का? नाही आई, मला इथे नोकरी लागली. नोकरी? हो म्हणजे घरगुती छोटीच कंपनी आहे. पापड लोणची मसाले बनवणारा उद्योग आहे तिथे. तिथल्या मालकीणबाई खूपच चांगल्या आहेत. मला लगेचच कामावरती रुजू करून घेतलं. म्हणजे सुपरवायझरचंच काम आहे. तिथल्या कामावरती देखरेख ठेवायची बस. बर 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 झालं बाई. चला आता तुझा वेळही निघून जाईल आणि तुझ्या पुरता पैसेही बाजूला पडतील. नाही हॅलो. हॅलो नानाजी, मी शिरीष, राधिकाचा भाऊ. राधिकाचा भाऊ? हा 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 बोल बोल. काय रे तू कसा काय स्वतःहून एकदम फोन केलास? राधिका कशी आहे? सगळं ठीक आहे ना? म्हणजे राधिका कुठल्या मैत्रिणीकडे राहायला गेली तुम्हालाही माहित नाही? हा काय मैत्रिणीकडे? अरे काय काय बोलतोस काय तू? नाही नाना, अहो मी ते औरंगाबादला माझ्या कामासाठी गेलो होतो 2 दिवस आणि 2 दिवसात तिने घरच सोडलं हो माझं. काय? अहो कुठे गेली राधिका? तू थांब ग जरा, फोनवर बोलतो ना मी. थांब जरा. हा अरे पण शिरीष तुझ्याकडेच होती ना राधिका, मग अशी न सांगता गेली कुठे? नाही तेच तर कळत नाहीये ना नाना, मला काही सुचून नाही राहिलं. अहो नाना, ती सोसायटीत तिची मैत्रीण राहते रेवती, तिच्याकडे तर गेली नसेल ना? अरे तिच्याकडे आली असती तर आम्हाला कळलं असतं ना. तू एक काम कर, आजूबाजूच्या नातेवाईकांकडे चौकशी कर. हा आम्ही रेवतीलाही विचारतो, म्हणजे काय असेल ते कळेल जरा तिच्याकडून. आणि हो हे बघ, राधिकेच्या सासरच्या मंडळींना आधी काही सांगू नको राधिका सापडेपर्यंत.
ती भेटली की मग बोलू काय ते. हा, आणि घाबरू नकोस. हे बघ, घाबरून कुठलंही संकट टळत नाही. ते आहे त्याला सामोरं जायचं. काय? हो नानाजी, नानाजी तुमच्यामुळे तरी धीर आला मला. नानाजी, बाली माझी एकुलती एक बहीण आहे हो. हिच्या काळजीमुळे दिवस रात्र मला झोप नाही हो. आणि ती बघा ना हो, अशी न सांगता निघून गेली हो आपल्या भावाला. तरी मी तिला बजावलं होतं, मला न सांगता कुठेही जाऊ नकोस. पण तुम्हाला माहितीये ना ती किती स्वाभिमानी आहे. ती गेलीच. काय बाबा, हल्लीच्या जगात माणसाने अति चांगलं पण असू नये. राधिकाचा हा स्वभाव तिला त्रासदायक ठरेल असं वाटलं नव्हतं रे. बरं तू पण बघ तिकडे, आम्ही पण बघतो. हा हो नानाजी. कुठे गेली असेल राधिका, आणि अशी न सांगता कशी गेली? नानीजी, भांडी झाली? बकुळा ये बाई. अगं राधिका कुठे तुला माहितीये का? कोणालाच माहिती नाही ती कुठे गेली असं. हा? नाही बा, मला नाही काय माहिती. काय करावं? अशी अशी कशी गेली असेल? तेव्हा काय परीक्षा घेतोस बाबा हिची? राधिका ताई तर माझ्याकडे आहेत, सांगू काही अंदा. पण ताईनं तर मला शपथ घातली. अरे देवा, काय करू काय मी आता? नानी, तुम्ही काय बी काळजी करू नका बघा. ओ, राधिका ताईंनी सगळ्यांना मदत केलीये, सगळ्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत त्या. अहो, कोण ना कोणतरी त्यांच्या पाठीशी पण उभं राहील बघा. तुम्ही नका काळजी करू, सुखरूप असतील त्या. तू म्हणतेस तसंच होऊ दे ग बाई. नाना, नानाजी घरात आहात का? कोण आहे? काय रे? नानीजी, हे काही पत्र आली आहेत तुमची. बरं ठीक आहे, जा. हो. अगं बाई, अरे पाहिलं, गुरुनाथचं पत्र दिलं आपल्याकडे चुकून. ते फाडून फेकून दे. बायकोचा पत्ता नाही, हा मजा मारतो तिकडे. अहो, पत्रावर कशाला राग काढताय तुम्ही? त्याच्यामुळे झालंय सगळं. हो ठीक आहे, पण कामाचं पत्र असलं म्हणजे. थांबा, मी जाऊन देऊनच येते. आपलं इथे ठेवलंय पत्र, आले. अरे यार, ही बकुळा पण ना बच्चा थोडक्यात निभावलंय बरं का. नाही तर ती धडाडती ट्रेन आहे, थँक गॉड तुझ्या अंगावर आली नाही. आज जर तिने पाहिलं असतं ना तर अख्ख्या सोसायटीत हॅवॉक झाला असता. हॅवॉक. थँक गॉड नाही पाहिलं. हा, तशी थोडी बोर येते, बट यार कुकिंग चांगलं करते. ते सँडविच खूप मस्त होता. आता कॉफी पण बघ ना, खूप टेस्टी आहे. प्लीज ट्राय कर. तुला सिच्युएशनची ग्रॅव्हिटी कळतेय का शनाया? तुला माझी कंडिशन कळते का? आय मिस यू, आय लव्ह यू ना. अरे यार, विसर ना तिला आता. आता मी आले ना, तू सुट्टी टाक, आपण बाहेर जाऊया फिरायला. सुट्टी? हा. अगं ऑफिस आहे ग शनाया. हा, जाऊ दे ना. असं सुट्टी टाकून नाही येता येणार मला. बरं ठीक आहे, पण असं रोज रोज कामं बाजूला ठेवून मला नाही येता येणार. मी सांगून ठेवतो तू. हा हा, ठीक आहे ठीक आहे. चल, मी फ्रेश होते, मग निघूया. ए पण मला सांग, आपण जायचं कसं? नाही म्हणजे जाताना तुला जर पाहिलं तर परत प्रॉब्लेम होईल यार. हे बघ, मला ऍक्च्युली असं वाटतं ना की बकुळा परत? अच्छा, म्हणजे हीच का ती? हीच ती. त्याच्यामुळे राधिकाचा संसार मोडला. अरे माझ्या देवा, साहेबांच्या बिछाण्यात हीच होती, साहेबांचा मित्र म्हणून. काय ग ये टवळे, तुला काय लाज शरम हाय काय ग?